डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती, अर्थात ज्या युगसूर्यानं तुम्हाला आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावून जे अस्पृश्य गावकुसाबाहेर होते त्यांना सन्मानानं गावात आणलं, त्यांना माणसांचे हक्क बहाल केले, त्यांना माणूस म्हणून या समाजात ठेवलं. आज बाबासाहेबांच्याच पुण्याईनं जो समाज काल माणूस म्हणून सुद्धा त्याला त्याचे अधिकार दिले जात नव्हते, तो आज विविध पदांवर विराजमान झालेला दिसतो. अर्थात तुम्ही पाहत असाल तर जगात जेवढे महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेतलं जातं, कारण जगाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची दखल घ्यावी लागते. आणि म्हणून की काय, हे जग बाबासाहेबांचा सन्मान करताना ज्ञानाचे प्रतीक अर्थात सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेबांना म्हणतात. याच बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बहुजन संघटक या पेजवर मला विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल राहुल सरांचे मनपूर्वक आभार मानतो. याही पूर्वी मी या पेजवरून माझे विचार मांडले आहे, पण आज काहीतरी विशेष आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जगभरात साजरी होते. अगदी मग तुमच्या गल्लोगल्ली रस्त्यावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि मंडळांच्या माध्यमातून होतोय. पण त्या सगळ्यात महत्वाचं की ही जयंती साजरी करताना आम्हाला बाबासाहेब किती कळाले. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना सगळ्यात महत्वाचा विचार होता की बाबासाहेब आंबेडकरांचा माहिती असून किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मवर्ष किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे जे कार्य आहे हे कार्य फक्त आम्हाला माहिती असून चालणार नाही, तर बाबासाहेब आंबेडकर रुजवण्यासाठी आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आमच्या मनात घ्यावे लागतील, मनात पोहोचवावे लागतील. आणि तेव्हा कुठं तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या थाटात साजरी झाली, पण ही जयंती साजरी होताना आमच्या युवकांनी बाबासाहेब आंबेडकर मस्तकात रुजवले. आणि हेच मस्तक कोणाचं हस्तक होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला पुढे जायला हवं. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचं प्रतीक आहे, पण ह्या बाबासाहेबांना समजून घेण्यात यशस्वी ठरण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे जगाला कळलं की बाबासाहेबांना त्यांनी पुस्तकापुरती मर्यादित ठेवलं नाही, तर त्यांनी बाबासाहेबांना करणीत आणलं. भीमराय समजून घेताना माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो की इथल्या युवकांनी भीमराय समजून घेताना बाबासाहेब आपल्यात आणावे लागतात. म्हणजे जसं तुमच्याकडे सांगितलं जातं की आमच्याकडं एखाद्याचं प्रेरणास्थान देव देवता अगदी म्हणजे आम्हाला जन्मल्यानंतर सुद्धा अगदी अंधश्रद्धेचा पगडा असणाऱ्या घरात त्यांना बुवा बापू दिसतात, अगदी तसंच काहीतरी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमच्या तरुणांना दिसले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकर नावाचं भूत सुद्धा आमच्या अंगात आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा तरुणांच्या मनात रुजला पाहिजे, तेव्हा कुठं भीमराय समजून येतील. भीमराय समजून येताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक समाजाकडे 3 गट आहेत. त्यातला पहिला गट हा बुद्धिजीवी लोकांचा आहे, ज्याला तुम्ही इंटेलेक्च्युअल म्हणतात, जे शैक्षणिक ज्ञानाने फार मोठे झालेत. ते इतके मोठे झालेत की त्यांना आता सगळं काही मिळालंय आणि मला सगळं काही मिळालंय, त्यामुळं आता समाजाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदललाय. मला समाज चळवळ वगैरे याचं काही देणं घेणं नाही, म्हणून हा गट कायमच्या चळवळीपासून दूर गेलाय. समाजातला दुसरा गट फार महत्वाचा आहे, तो बुद्धिजीवी आहे. त्यांनी बाबासाहेब समजून घेतलेत, त्यांनी बाबासाहेब वाचलेत, बाबासाहेबांनी काय करून ठेवलं हे त्यांना माहिती आहे आणि ते समाजात काम करण्यासाठी तत्पर आहेत. पण ह्या गटाला समाजातील इतर घटकांकडून त्रास दिला जातोय आणि म्हणून की काय कुठल्या तरी दडपणाखाली हा दुसरा गट बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत ऍक्टिव्ह काम करायला पुढे येताना दिसत नाही. आणि तिसरा गट हा फार महत्वाचा आहे, तो अर्धशिक्षित आहे किंवा तो शिकलेलाच नाही, पण त्यात सगळे बाबासाहेबांचे पॅन्थर आहेत. तिथं ते लढतायत, ते झगडतायत, ते व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारतायत. पण सगळ्यात महत्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकर हे जे शिकलेले नाहीयेत त्यांच्यापर्यंत सांगावे लागतील की अरे आधी तुम्ही पूर्ण शिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर बाबासाहेब सांगा. आणि जो दुसरा गट आहे त्यांना सांगावं लागेल की अरे तुला घाबरायची गरजच नाहीये, कारण जर तू घाबरलास तर तू बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा लेख म्हणून पुढे जाऊच शकणार नाही. आणि जो पहिला गट आहे जो अगदी साडी माडी गाडीत व्यस्त आहे, ज्याला चळवळ बाबासाहेब वगैरे याचं काहीच देणं घेणं नाहीये, ह्यांना जाऊन सांगणं गरजेचं की अरे तू ज्या पदावर बसलाय तुझं कर्तृत्व त्यात जर किमान 10% असेल तर उरलेलं 90% कार्यकर्तृत्व आज ज्या महासूर्याची जयंती आहे त्या महासूर्याचं. बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना बाबासाहेबांच्या आयुष्यातले काही छोटे प्रसंग आहेत ते तुम्हाला समजून घ्यावे लागते. म्हणजे जो प्रसंग सगळ्यात जास्त चर्चेला जातो की बाबासाहेब आंबेडकरांचं एका ठिकाणी भाषण सुरू आहे आणि त्या भाषणाच्या स्थळी बाबासाहेब माईकवर बोलतायत आणि त्या माईकच्या शेजारी जो स्टेज आहे त्या स्टेजवर असे खुर्चीवर बरेच बसलेत, त्या काळचे राजकीय नेते समजा, कार्यकर्ते समजा, आणि हे सगळे नेते बसलेत आणि बाबासाहेबांचं भाषण चालू आहे. त्यावेळेला एक म्हातारी व्यक्ती जी फार वृद्ध आहे,
जिला घालायला सुद्धा कपडे नाहीयेत, अगदी बरोबर कपडे नाहीयेत, अगदी असा एक वृद्ध म्हातारा बाबासाहेबांच्या समोर येतो. बाबासाहेबांच्या समोर आल्यानंतर तो एकदम समोर उभा राहतो आणि बाबासाहेबांना म्हणतो की मला तुम्हाला हार घालायचा आहे. चालू भाषण बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तीसाठी थांबवतात आणि बाबासाहेब म्हणतात की ठीक आहे बाबा, तुम्ही माझ्यासाठी हा हार आणलाय तर या, मी तुमचं जे तुम्ही भेट देताय ते स्वीकारायला तयार आहे, तुम्ही स्टेजवर या आणि मला हा हार घाला. त्यावेळेला ही म्हातारी व्यक्ती म्हणते की बाबासाहेब मी वर येणार नाही, मला हा तुम्हाला हार घालायचा आहे, पण त्यासाठी तुम्ही स्टेजवरून खाली या, तेव्हा मी तुम्हाला हार घालेन. बाबासाहेबांना हे कळतच नाही. बाबासाहेब म्हणतात की अरे तुझ्यासाठी मी भाषण थांबवलंय, मला खाली येण्यात वेळ जाईल, त्यापेक्षा तू लगेच वरती या आणि मला हार घाल. त्याला बाबासाहेबांना तो व्यक्ती पुन्हा म्हणतो की मी वर येणार नाही, तुम्ही खाली या आणि मी तुम्हाला हार घालेन. बाबासाहेब आंबेडकर मग शेवटी स्वतः स्टेजच्या खाली उतरतात. या व्यक्ती त्यांना तो हार घालतो आणि मग बाबासाहेब विचारतात की अरे तुला मी एवढ्या वेळ विचारतोय की तू वर ये, तू मला हार घाल, मग हे सगळं तयार आहे, मी तुझं जे हार स्वीकारायला तयार आहे, तू वर आला का नाहीस. त्यावेळेला ही तरुण व्यक्ती, या ती वृद्ध व्यक्ती तरुण असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना उत्तर देते की बाबासाहेब, जो स्टेज आहे हा तुमच्यासारखं ज्ञान संपादित केलेल्या समृद्ध असणाऱ्या एका नेत्याच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा असा स्टेज आहे. मी जर स्टेजवर आलो तर मला असं वाटतं की त्या स्टेजवर बसण्याचा लायकीचा मी नाही, कारण माझं तुमच्यासारखं कार्यच नाहीये. तुमचं कार्य आमच्यासाठी आभाळा एवढं आहे, तर आम्ही तुमच्याबरोबर कसं काय बसू शकतो. असं म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी येतं. पण बाबासाहेब पुन्हा त्याला काही ना उत्तर देता स्टेजकडे आपलं भाषण पूर्ण करायला जातात. ज्या वेळेला बाबासाहेब स्टेजकडे वळतात त्याला बाबासाहेबांची नजर जाते की त्या स्टेजवर आधी ज्या खुर्च्या असतात आणि त्या खुर्च्यांवर जे कार्यकर्ते बसलेले असतात, नेते बसलेले असतात, ते शेवटपर्यंत ह्या प्रसंगानंतर त्या स्टेजवर उरत नाहीत. त्या खुर्च्या सगळ्या मोकळ्या होतात, कारण त्या स्टेजवरच्यांना सुद्धा कळतं की ह्या स्टेजवर बसण्याचा अधिकार हा फक्त युगसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. म्हणजे आपल्या कृतीतून त्या काळातील लोकांनी बाबासाहेबांचं कार्य आमच्यापर्यंत पोहोचवलं. पण अलीकडच्या काळात बाबासाहेब आम्हाला समजले नाही. याचं एकमेव कारण काय असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आमच्या मनात असलेला जो विचार आहे, जे ज्ञान आहे ते. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमच्यासाठी 14 एप्रिल ज्यांचा जन्म आहे, 6 डिसेंबर ज्यांचं महापरिनिर्वाण आहे. बाबासाहेब म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे, इथपर्यंतच मर्यादित आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. ही संकल्पना जर तुम्हाला भीमराय समजून घ्यायचं असेल तर ती समाजात रुजवावी लागेल. तुम्हाला बाबासाहेबांनी काय काम करून ठेवलंय हे तरुणांना सांगावं लागेल. ही घटना म्हणजे फक्त कोणाची एकाची मक्तेदारी नाही किंवा एका समाजासाठी लिहिलेली नाही, तर ती सबंध भारताचा पाया आहे, हे भारतीयांना सांगावं लागेल. हे कधी सांगावं लागेल तर ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आमच्यापर्यंत काही माहिती पोहोचेल, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो येईल. मला अभिमान वाटतो की तुम्ही स्वतः एक ऑब्झर्व केलं असेल की 10 वर्षांपूर्वी बाबासाहेबांची जयंती साजरा करताना महाराष्ट्रातलं असलेलं वातावरण किंवा जगभरातलं असलेलं वातावरण आणि आता 10 वर्षानंतर बाबासाहेबांची जयंती साजरी होताना असलेलं वातावरण. काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला समाज माध्यमं नव्हती, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इथल्याच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलं नव्हतं, तोपर्यंत बाबासाहेब ही फक्त दलितांचे होते. म्हणजे भीम जयंती ही फक्त दलितांची, जे आताचे महार आहेत, पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे जे नवबौद्ध आहेत यांच्यासाठी हा सण होता. पण सध्या जर तुम्ही आज तुमच्याच कॉन्टॅक्ट मधल्या लोकांचे व्हॉट्सअप स्टेटस बघितले किंवा इंस्टाग्राम स्टोऱ्या बघितल्या, फेसबुक पोस्ट बघितली, तर समाजातला अगदी जे तुम्ही उच्चवर्णीय म्हणतात त्या उच्चवर्णीयांपासून ते अगदी तळागाळातल्या आदिवासीपर्यंत इथल्या प्रत्येकानं बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपलं मत मांडलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या तुमच्या जयंतीच्या स्टोऱ्यात पाहून तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे हे किती मोठं आहे आणि हे परिवर्तनवादी आहे. यासाठी कोणी हातात तलवार घेतली नाही आणि हातात बंदुका घेतल्या नाही आणि कुठली दडपशाही वापरलेली नाहीये. आता लोकांना कळलंय, पण हे कळलंय केव्हा? जेव्हा त्यांनी बाबासाहेब वाचलेत. तुम्हाला बाबासाहेब वाचावेच लागतील आणि हे वाचलेले बाबासाहेब मग समाजातील अशा लोकांना सांगावे लागतील ज्यांना बाबासाहेब माहिती नाही. बाबासाहेब म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा दलितांचे नेते, हा त्यांच्या मागचा जो टॅग आहे तो थोडा बाहेर काढून की तुम्ही राष्ट्रगीत म्हणताना भारताचा भाग्यविधाता हा जर कोण असेल तर हा भाग्यविधाता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
म्हणजे त्यांचं जलमंत्री असतानाचं कार्य, कायदा मंत्री असतानाचं कार्य, घटनाकार म्हणून बाबासाहेबांनी केलेलं कार्य आहे, अस्पृश्यांसाठी केलेलं कार्य आहे. आणि याची दखल अस्पृश्य म्हणजे फक्त दलितच नव्हे, अस्पृश्य म्हणजे इथला तो प्रत्येक जण जो शोषित आहे, ज्याचे अधिकार या व्यवस्थेने नाकारले गेले. आणि म्हणून की काय तर तुम्ही बघा, नेल्सन मंडेलांनी आफ्रिकेत उभारलेला लढा आणि त्यानंतर नेल्सन मंडेलांनी तिकडच्या आफ्रिकेच्या वर्तमानपत्रात लिहिलेले लेख, त्या लेखांमध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वसा, वारसा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची घेतलेली दखल आढळते. हंगेरीत ज्या वेळेला 2014 मध्ये जिप्सींविरुद्धचा लढा उभारला जातो, त्यावेळेला हंगेरीत सुद्धा तिकडे सगळ्यात महत्वाचा चेहरा म्हणून कुठला युगसूर्य मानला जात असेल तर तो बाबासाहेबांचा असतो. आणि म्हणूनच 2023 मध्ये, अगदी 1 वर्षांपूर्वी, हंगेरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची शाळा चालू होते. म्हणजे आमच्या देशाच्या कितीतरी दूर असणारा तो हंगेरी देश, तुम्हाला जागतिक राजकारणाचा अभ्यास असेल, समाजकारणाचा अभ्यास असेल तर त्यावेळेला हंगेरी म्हणजे अगदी तो गरीब देश आहे. पण अशा देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची शाळा चालू होणं हेच किती महत्वाचं आहे. ही थिंकिंग प्रोसेस आहे, ही तुमची विचार करण्याची पद्धत आहे. आणि ही विचार करण्याची पद्धत कुठल्या गाण्यापुरती मर्यादित न राहता, नाचापुरती मर्यादित न राहता, भाषणापुरती मर्यादित न राहता बाबासाहेब आत्मसात करण्याची सगळ्यात महत्वाची पायरी. बाबासाहेब म्हणणारे समाजात तुम्हाला हर चौकात, रस्त्यात, गल्लीत, तुम्हाला प्रत्येक शहरात, गावागावात मिळतील. पण बाबासाहेब आत्मसात करणारे बाबासाहेबांची लेकरं या समाजात तयार व्हायला हवे. भीमराय समजून घेताना तुम्हाला जो उच्चवर्णीय ते खालचे जातीचे यांच्यात जी वाढलेलं जे अंतर आहे आणि जी दरी आहे, ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी शिवरायांपर्यंतचा प्रवास वाचावा लागेल. तुम्हाला शिवराव रुजवावे लागतील, तुम्हाला क्रांतिबा सांगावे लागतील, तुम्हाला शाहू महाराज सांगावे लागतील. तेव्हा तर खरे भीमराय आम्हाला कळतील. गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबासाहेब यांचं काम किती मोठं आहे. म्हणजे तुम्ही जो एक फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होतो की या तिघांची जयंती आल्यानंतर हा फोटो व्हायरल, की मित्रता कशी असली पाहिजे तर अशी असली पाहिजे. गाडगे महाराजांसारखा एक समाज सुधारक, कर्मवीरांसारखा इथल्या शिक्षणाला तळागाळात पोहोचवणारा हा नेता जर दलितांसाठी, बहुजनांच्या पोरांसाठी एवढं काम करतो आणि मग हे तिघं ज्या वेळेला एकत्र आम्ही अभ्यासतो त्यावेळेला बाबासाहेब आत्मसात करतोच, पण रयत वृक्षाखाली निर्माण होणारी ही पिढी बाबासाहेब समजून घेण्यात यशस्वी होते. आणि त्यामुळेच तर कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही बाबासाहेबांनंतर तुम्हाला, आम्हाला समजून घ्यायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची मला सांगायची आहे, ती म्हणजे बाबासाहेबांचा जो विचार आहे, जो युवकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे, तो विचार आमच्या जनमानसात रुजवण्यासाठी काय करावं लागेल. हे सगळ्यात मोठा बदल की आमच्या घरातून सुरुवात करावी लागेल. घरात कशी सुरुवात करणार, तर ही सुरुवात आमच्या आईवडिलांनी करायला हवी. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला समाजात जो मान दिला, तो बाबासाहेबांचा विचार आमच्या पालकांनी मुलांना बाल्यावस्थेपासून द्यायला गरजेचं आहे. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिले, हे बुद्ध मुलांना कळायला हवे. ज्या बाबासाहेबांनी फुलेंचा विचार मांडला, त्या फुलेंचा विचार आम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. फुलेंचा शिक्षणाचा महत्व आणि स्त्री शिक्षणाची उभारलेली जी बेडी आणि चळवळ आहे, तोडलेली जी बेडी आणि उभारलेली चळवळ आहे, ती जनमानसात रुजायला हवी. बाबासाहेब आपल्या लेखात म्हणतात तसं की एखादा समाज जर पुढे जात असेल तर त्या समाजाला पुढे नेण्यासाठी इतर समाजातील घटकांचा सहभाग, ज्याला तुम्ही कॉर्पोरेशन किंवा सहकार्य असं म्हणतात, तुमची कॉपरेटिव्ह वृत्ती, सहकार्याची जी वृत्ती आहे ती फार महत्वाची आहे. आता प्रश्न ब्राह्मण विरोधी भूमिकेचा नाहीये, प्रश्न आहे मनवादी भूमिकेचा. जे संविधान बदलण्याची भाषा करतात. मला वाटतं की मनुस्मृती, ज्यांना अभ्यास आहे की मनुस्मृती जाणणारे बाबासाहेबांसोबत सहस्त्र बुद्धे होते. म्हणजे मनुस्मृती जाळण्याचा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम फक्त एका जातीपुरती मर्यादित न ठेवता बाबासाहेबांनी त्यावेळेला त्याला व्यापक स्वरूप दिलंय. हे भीमराय आम्हाला समजून घ्यायला हवे. चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना बाबासाहेब आंबेडकरांनी ओंजळभर पिलेलं पाणी हे फक्त पाणी पिण्यापुरती किंवा चवदार तळ्यावर इथल्या दलितांना पाण्याचा हक्क देण्यासाठी एवढी मर्यादित नाहीये, तर तो मानव मुक्ती जो लढा आहे, क्रांतिकारी लढा आहे, हा क्रांतिकारी लढा जनमानसात पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. मनुस्मृती दहन केल्यानंतर तुमचे पुढचे जे लढे आहेत, काळाराम मंदिर प्रवेश आहे, आम्हाला मंदिरातला देव बघून कोणालाच अमर व्हायचं नव्हतं, हे बाबासाहेबांना माहित होतं.
पण तुमच्या मंदिरात आम्हाला प्रवेश का दिला जात नाही म्हणून आम्ही बंड करतोय, यासाठी तो लढा आहे. हा लढा झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन समाज सुधारकांना तुम्ही फक्त जर राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवली तर समाज कसा काय पुढे जाणार आहे हे सांगताना बाबासाहेब सामाजिक स्वातंत्र्याचा विचार मांडतात. हा भीमराय समजून घेताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि विचार आहे. संविधान निर्मितीच्या काळात ज्या वेळेला सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आहेत त्यावेळेला प्रत्येक धर्माला असं वाटतंय की हे संविधान आमच्या देवतांना तुम्ही अर्पण करा. त्यावेळेला तुमच्या देवतांपेक्षा भारताचे लोक महत्वाचे आहेत असं मानणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही भारताचे लोक या शब्दातून दिलेला विचार हा खूप महत्वाचा. हे बाबासाहेब समजून घेण्याचा विचार. तुम्हाला भारताला दुष्काळग्रस्त करायचे तर तुमच्या मोठ्या नद्या या छोट्या नद्यांना जोडायला हव्यात, हा बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यासक म्हणून केलेला विचार आहे. ज्या वेळेला तुम्हाला जर भारताचं भविष्य फार सुखकर करायचं असेल, समृद्धमय करायचं असेल तर तुम्ही स्वतःची भूमिका बदलून माझ्यातला मीपणा सोडून देशातील जे प्रगत राष्ट्र आहे त्यांची मदत घ्यायला हवी. तुम्हाला जपान, रशिया, अमेरिका, ब्रिटन यांसारख्या देशांचं सहकार्य लाभायला हवं. ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळी मांडून ठेवली आहे. स्वतंत्र पाकिस्तानचा विचार मांडताना बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच सांगितलं होतं की पाकिस्तानी जर वेळोवेळी जर तिकडची अर्थव्यवस्था सुधारली नाही तर पाकिस्तान येणाऱ्या काळात डबघायला जाईल. आणि बाबासाहेबांनी 1952 मध्ये सांगितलंय की भारताला सगळ्यात मोठा धोका पाकिस्तान नाही तर भारताच्या सीमेवर असणाऱ्या चीन या देशाचा आहे. पण बाबासाहेबांचा हाच विचार आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, हे दुर्दैव. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर तरुणांपर्यंत पोहोचायचा असेल तर मला वाटतं की तरुणांनी एकत्र यायला हवं. म्हणजे राहुल सरांसारखी जी लोक आहेत, जी शिकली आहेत, जे एका चांगलं काम करतायत, जे पदावर आहेत पण ते समाजासाठी वेळ देत आहेत. बहुजन संघटकाने केलेलं काम हे फार महत्वाचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळात या चॅनलमधून बरेच विचारवंत येतील आणि तेच विचारवंत बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करतील. पण त्याआधी एक युवक म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी अग्रेसर असलेल्या ह्या सैन्यातील एक छोटासा सैनिक म्हणून अपेक्षा एवढीच करतोय की तरुणांनी बोलावं, तरुणांनी विचार मांडावेत, तरुणांनी बाबासाहेब आंबेडकर वाचावेत. पण त्याही पलीकडे जाऊन हे बाबासाहेब समाजातील ज्या घटकांपर्यंत पोहोचले नाहीत किंवा जे पोहोचलेले आहेत पण ते फक्त एका धर्माचे किंवा एका जातीचे नेते म्हणून, तर त्यांचा हा विचार बदलण्याचा प्रयत्न करावा. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आभाळ आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आईचा पदर आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जो जो शोषित आहे, रंगलेला आहे, गांजलेला आहे त्यांच्यासाठी जन्मलेला इथल्या व्यवस्थेविरुद्धचा सगळ्यात मोठा योद्धा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिताना वैभव छायांनीच लिहून ठेवलंय की ज्या वेळेला आभाळाला लागलेलं असेल कुलूप, रस्त्यावरही पडलेले असतील काटे, त्यावेळेला तू निश्चयी राहा आणि तुझ्यातला आंबेडकर जिवंत ठेव. हा आपल्यातील आंबेडकर कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करूया. बेधुंदकार गोविंद पोलाड यांची एक कविता घेतो आणि त्या कवितेत ते फार सुंदर म्हणतात की प्रथम अंतिमता भारतीयाचा जन सदा जयघोष केला, सांगा मग तो भीम कोणी फक्त दलितांचाच केला. तुकोबाचा अभंग ज्यानं पाक्षिकात मांडला होता, ओबीसींच्या हक्कांसाठी जो मंत्र्यांशीही भांडला होता. तुकोबांचा अभंग ज्यानं पाक्षिकात मांडला होता, ओबीसींच्या हक्कांसाठी जो मंत्र्यांशीही भांडला होता. शेतकऱ्यांचं ज्या वेळेला सावकारांनी शोषण केलं त्यावेळेला आझाद मैदानावर भीमानं तर आमरण उपोषण केलं. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जो व्यवस्थेशी लढला रे, सांगा तो भीम माझा शेतकऱ्यांचा नेता म्हणून किती जणांना कळला रे. ज्या वेळेला भीमानं माझ्या अस्पृश्यांना माणसात आणले होते, खरे सांगतो दोस्तांनो व्यवस्थेचे तर धाबेच आणले होते. बाजू घेऊन अस्पृश्यांचे सांगा कुठे काय चुकले रे, होता भीम म्हणून मित्रा भविष्य आपले टिकले रे, होता भीम म्हणून मित्रा भविष्य आपले टिकले रे. अर्थात हे भविष्य ज्यांच्यामुळे लाभलंय त्या बाबासाहेब आंबेडकरांना जयंती दिनी मी विवेक वारबुवन पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि माझ्या सगळ्याच मित्रांना, माझ्या सगळ्याच काकांना, काकूंना आणि जे ऐकतायत त्या सगळ्यांना आणि भारतीयांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आभार. जय भीम, जय भारत.